वर्षी पण पुण्यामध्ये सर्वात मोठा फ्लावर शो अरेंज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स पण असतात. त्यांची अरेंजमेंट करून ते एक डेकोरेशन किंवा एक भारी प्रकारे एक सजावट करता येतं. तर ते आम्ही बघण्यासाठी चाललेलो आहे. तर त्याची थोडीफार माहिती स्नेहल तुम्हाला. स्नेहल, सो हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. तसा हा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत इंडिपेंडन्स डे झालेला असेल, बट स्टील तसं तुषारने तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही फ्लावर शो बघायला चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे इम्प्रेस गार्डनला आणि आमच्यासोबत आहे आई, बाबा आणि आहेरे मॅडम आहेत आमच्यासोबत. भारी केलं हे एकदम डेकोरेशन. नवीन केलं ना. अरे पाहुणे आले ना, पाहुणे. G20 साठी केलेलं आहे. हे रंग लावलेत. हे रात्री हे काही G20 होतं ना तेव्हा लावलंय हे फुलं आणि कुंड्यांना कलर केलाय. मस्त वाटतंय. पण 26 जानेचा रात्रीच्या त्या लाईट्स भारी वाटतील फ्लॅगच्या कलर मध्ये. एवढं मोठं बांबू आहे. किती उंच गेलंय ना ते. भरपूर. सो फायनली आपण इम्प्रेस गार्डनला पोहोचलोय. तुम्ही बघू शकताय, स्टार्स वरूनच कळतंय की किती गर्दी आहे, किती क्राऊड आहे. बिकॉज 26 जान आहे, सगळ्यांना सुट्टी आहे. सो सगळे लोक बघायला आलेले आहेत. सो चला आपण पण बघूयात. मी तुम्हाला दाखवते. केवढे छान दिसतात, एकदम डार्क. आपण हे वाले घेऊन जाऊ. हा आणि हा येल्लो वाला. कलर छान आहे. पिवळे पण केवढे पिवळे. अश्विन आलाय आपल्यासोबत. आसावरी कुठे रे? हाय. झालं फंक्शन. मला वाटलं की ब्लूज घातलं की काय. आसावरी पण जॉईन झाले आपल्या ह्याच्यामध्ये. आमचा पण काका आहेत आपलं. अरे मावशी. हा तेच म्हणलं मी. काय बोलले? इतके फुलं इतके फोटोच. इथे काढा सर, इथे मस्त होतं ऑरेंज मध्ये. अचानक हे सुरू झालं ना ते कारंज ना. आई तिथे उभा, आई जर तिथे उभे असते नाही ओल्ले खाल्ले आणि बाहेर आले. आई बघ ही फुलं आहे ना, सॉरी आता आम्ही आणलेली ही मध्ये ते येत, ही वाली ही. हा पण ते येतात आता आणि नंतर ते असे हे होऊन जातात ना पूर्ण ड्राय, परत त्याला काही येत पण नाही. इथे कलर कॉम्बिनेशन खूप. त्याचं पाण्याचं हे बघितलं काय ही शेवंती कशी आहे यार, भारी आहे ना. असं वाटतं नकली पेपरची आहे. पेपर सिरियसली. कलर छान आहे त्याचा. मग त्या अरेंजमेंट अशी आहे की ते पेपर सारखी वाटते. जी अरेंजमेंट त्यांनी केली ना ती खूपच म्हणजे सुंदर केली. त्याला पण. आणि हे जे काय तुम्ही बघताय ना हे जस्ट स्टार्ट आहे, अजून आतमध्ये भरपूर काही आहे. भरपूर आहे. बैठना नहीं है, उठो. म्हणजे इथे त्यांनी नुसतं
असं वाटतं 3D इफेक्ट म्हणजे पानांची अरेंजमेंट केली तर बघा तुम्ही जेव्हा बघत असेल तर. अरे लाल माठ नाही रे लाल माठ काय. स्नेहल तू आतापर्यंत अर्धच एक्झिबिशन पाहिलं फ्लावर शो, तर तुला कसं वाटतं आतापर्यंत एक्सपिरियन्स? आत्तापर्यंत मी जेवढं पण बघितलंय खरंच खूप सुंदर आहे, खूप छान अरेंजमेंट केली आहे. आणि इथेच मी असं बघितलं तर माझ्या अजून एक्साइटमेंट लेवल वाढली की आतमध्ये कसं असेल. तर मी एक्सायटेड आतमध्ये काय ते बघायला. आणि स्नेहल फर्स्ट टाइम आली तिच्या लाईफमध्ये? हो, मी फर्स्ट टाइम आली आहे. मी आधी आलेली नाही फ्लावर शो बघायला, आधी आलीच नव्हती. त्यामुळे तिला पण एक सरप्राइझिंग आहे थोडंफार, म्हणजे त्याच टाईप. काय काय म्हणतात त्याला? भिंगरी भिंगरी भिंगरी. पण ते काय बी आहे कुठलं तर का? हे काय झाड? या झाडाची बी येते. हे लहानपणी ह्याने खेळायचे हे सगळे लोक. हा का? आपल्या काही असं काही नव्हतं, आपण पिस्त्याच्या शेल्सने खेळायचो. हा हे ह्याने खेळायचं. काय खेळायचं गोल तुम्ही? फिरवायचं, गोल फिरवायचं सगळं गोल. अच्छा. फिरून दाखव बरं आत्ता. नाही ते आता सरफेस हा ते पाहिजे घेऊन चला घरी बघू आपण. हे आम्ही फिरतो ते असं रे बघ घेते ना. आला का? अरे पण फिरलीच नाही. थांब आली का बघ. बाबा आणि टीचरची भिंगरी कॉम्पिटिशन चालू आहे इथे. हे बघ कसं आहे. आली का? हो फिरतोय ना. काका जमतंय का आज? काकांना नाही जमलं. ती बाई पण बघत चालली ती म्हणते, काय करताय? फोटोग्राफी नॉट आला प्लीज. कॅमेरा बंद कर, पैसे पडतात आपल्याला. बघू. फोटोग्राफी नॉट आलेली आहे. तिथे पेंटिंग एक्झिबिशन पण त्यांनी भरवलंय. ऍक्च्युली तिथे फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अलाउड allowed नाहीये, त्यामुळे आम्ही दाखवू नाही शकतो. हो. बोन्साय सेक्शन आहे. केवढे ग्रीन आहे ना त्याची पानं. खूपच सुंदर. नाही चिंच नाही येते. आणि हे वाव सुंदर केलंय, मस्त केलंय. माझी काय ऑफर? दोघं मँगोला ऑरेंजला मँगो म्हणते. असं आडाने असं काय करतं ना. तुषार माझी एक ऑफर होती. तुषार फ्लावर शो आहे, अरेंजमेंट आहे सर, फ्लावर अरेंजमेंट आहे. याची पण कॉम्पिटिशन होती. कुणी केलं त्यांचं नाव आहे ते सगळं मेन्शन. ते बघू शकता. खूपच भारी. का ऑफर आहे? मी असं तुला बनवून देत जाईल, फक्त एक बंगला विकत घे. मस्त आहे. पंखे आपल्याला येतात का? पण ती अरेंजमेंट पण कशी केली तुम्ही? विषय तो नाही, विषय ते विचार करण्याचा. आधी आपण त्याचा आयडिया विषय तसा विचार करण्याचा. तिथे क्लासेस पण असतात. क्लासेस ती कुठलं कॉम्बिनेशन कुठं सुरू झालं पाहिजे. इथं बघ, हे बघ कॉम्बिनेशन बघ. आपल्या घरात एवढे चालता पाडून टाकते. इथे त्यांनी पेटल्सनी इकडे लता मंगेशकर काढलंय आणि इकडे भीमसिंग जोशी काढलेत. पेपरमध्ये पण हे कशाने केलेलं आहे? ते पेपर कट करून चिकटवलं त्याच्यावर. हे पण का? हे पण सगळे हात लावला तर तुम्हाला हे ओरिजिनल पानं फुलं आहे ते. न्यूजपेपर पुस्तकात पण पूर्ण ड्राय करायचे आणि मग रिकॉल आणि आपली इमॅजिनेशन डायरेक्ट करायचं पेन्सिल ड्रॉइंग नाही. बिलकुल पेन्सिल ड्रॉइंग आधीपासून इथे स्टॉल लावतो. हो, बहुतेक 7-8 वर्ष झालं. त्याच्या आधी मग जिथे जागा देत तिकडे होतं.
पुण्यामधूनच आले. नागपूरवरून आले. आणि तुम्ही वर्षी येते. हे 2 वर्ष 14 वर्ष किती वर्ष करता तुम्ही हे? हॉबीज आहे. मी स्वतः करता 1 तास वेळ देते आणि त्या वेळात झोपत नाही. खूपच सुंदर म्हणजे त्यांचं जे आर्ट आहे ना हां हे युनिक आहे. युनिक आहे. आणि आता गेलं आमचे काल तो ओरिजिनल फ्लॉवरचे एन्व्हलप होते खूप सारे फटाफट घेते. हे सुद्धा वर नीट दिलं आम्ही ओरिजिनल फ्लॉवर. वा ते अरेंजमेंट महत्वाची ग अशी म्हणजे की कुठली फुल कुठलं वापरलं पाहिजे इमॅजिनेशन आहे. हां ते आपण ठरवायचं कुठली फुलं कुठे त्याला जमतील. वा छान केले. हे पानं कागद कुठे गेली काजल? सिलेक्ट केले पण किती एजेड आजी आहेत त्या तरी पण स्वतः बनवतात. आता नागपूरहून आल्यात ना? हो नागपूरवरून आल्यात त्या आणि 5-6 वर्ष आलेत त्या दरवर्षी येतात. कसं वाटलं ते पेंटिंग ना म्हणजे आपण दरवेळेस जे पेंटिंग बघतो ना ते कॉमन असतं पण हे जे आता बघितलं ना ते काहीतरी वेगळं आहे. सो इंटरेस्टिंग वाटलं. छान वाटलं. तेच इंटरेस्टिंग आहे. ही अरेंजमेंट कशी केली जायची? इथे काजूच्या ह्याच्यावरती कसं लावलंय. सुंदर अरेंजमेंट खरंच. हे अरेंजमेंट करण्यासाठी ना ह्याला फर्स्ट प्राइज मिळालं. आयडियाज बघ. कॉम्पिटिशन वाले मला वाटतं. होय कॉम्पिटिशन होते बरोबर. जे फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज वगैरे मिळाले ना ते इथे ठेवले त्याने त्याला टॅग लावलाय. बरोबर. ही मागे जी बघितली ना ती वाली ईस्टर्न अरेंजमेंट सॉरी वेस्टर्न अरेंजमेंट ही वाली ईस्टर्न अरेंजमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये पण डिफरंट कॅटेगरीज आहेत बरोबर. हो त्यांनी केले म्हणजे ड्राईड आहे ते नारळ. हे तो नारळाचा पक्षी बनवला का? हो हो मयूर बघ मोर बनवला. मोर बनवला त्यांनी. ड्राईड हे सगळं ड्राईड. कसं वाटतं असं हे म्हणजे अरेंजमेंट पण इमॅजिनेशन कमाल आहे ना हे सगळंच. आपल्याला वाटतं हे काहीच बनवलंय. ते हे पण लावलंय ज्वारीचे ओम. हे बघ हे ड्राय फ्रूटचं कॉम्बिनेशन हे बघ. ऑक्टोपस केलाय. ड्रिफ्ट वुड. हे बघितलं का पाईप मध्ये लावलंय. काहीतरी म्हणजे काय इनोव्हेटिव्ह काहीतरी वेगळं. हे काय बघ फ्री स्टाईल आहे बघ. आता ही 3rd टाईप आहे फ्री स्टाईल वाला. फर्स्ट प्राइज दिला. युनिक आहे काहीतरी. पूर्ण फ्लास्कची पर्स बनवलेली आहे. काहीतरी वेगळं आहे काहीतरी युनिक आहे. पूर्ण फ्लावर्सनी पर्स बनवलेली. किती सुंदर आणि फर्स्ट प्राइज मिळाले. हार येते सगळे. व्हेजिटेबल्स टर्टल आणि बर्ड बनवले आणि वॉटरमेलन. काय मामी हे मिनिएचर गार्डन. मिनीचर गार्डन सॉरी हा मिनीचर गार्डन आहे. हो हो बोलू शकतो तू. हे वाला मस्त केले आणि हे केले ह्याची थीम केली जीसस बॉर्न झालेलं हे मस्त आहे रे बघ. उगाव. स्वतः हे सगळे प्लांट्सचे सगळे सेक्शन आहे मध्ये आपण खूप स्टॉल्स आहेत. हे तुम्ही प्लांट्स घेऊ शकता. बिया सगळे तर खत बीत आहे भरपूर. मग चांगलं द्या जरा मोठं बी. चांगलंच आहे कारण काय मी मागच्याच घेतलं होतं ते 3 घेतले
त्यातलं एकच आलं, एक आलंच नाही. हे बघा, हे चांगलं आहे, मोठं आहे. आम्ही हे घेतोय लावायला, या ग्लॅडिओलस फ्लावरचं बी घेतोय लावायला. खूप खाली माती नॉर्मल. आता थंडीमध्ये कमी द्यायला लागेल, 2-3 दिवसात एकदा द्या. एकदा उन्हाळा वाढला की रोज एकदा द्या. याची काय इथे सगळं आपलं गार्डनचं वस्तू आहेत, म्हणजे लाईक पॉट्स, गार्डनमध्ये जे काही टूल्स वगैरे लागतात ते. इकडे पॉट्स आहेत आणि इव्हन खत किंवा सीड्स वगैरे हवे असतील तर त्याचं पण सेक्शन आहे इथे. काय बाकीचे पुढे गेले. पण हे कसलं आहे? असं नाही, हे बघ, ते पण बघ, रोल रोल झाले, क्रिम्पिंग. बघ फ्लावर. 5 रुपये झाड घ्यायचं का? दाखव. वा मस्त आहे. 5000 काय? 150 रुपये देगा. मी आणत होतो, तू आणत होतो मी तुला. काय बोलला? केवढे बघ, येलो, पिंक, रेड, भरपूर कलर्स याच्यामध्ये. हा, किती रे हे? 300 रुपये. 300 का मला. Here you can see unique types of pots. घ्यायचंय का आपल्याला? ते छान आहे ना, ते वाला छान आहे. ते वरचं फ्लावर पण टाकून देतो आणि डेकोरेटिव्ह. काही नाही, तुम्ही अगदी तुम्हाला कंटाळा आला ना काठे चमचे पण ठेवू शकता त्याच्यात. काठे चमचे पण ठेवलं ना सिंहगड रोडला. पण आमच्या इथल्या एक्झिबिशनसाठी आम्ही हे ठेवलेलं आहे. इव्हन हा तुम्ही घरात ठेवला कुठं तर आता पटकन फंक्शनला जायचं, याच्यात एक झाड लावलं चाललं. हे बघ, तो तिथे आम्ही सुंदर दिसतो. ते पण पॉट्सच आहेत. हे काय दादा? पॉट्स आहेत. पॉट्स. हे काय? हे असं तुम्ही हे बघा, डेकोर साठी लावलंय. सुंदर वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि यांचं सिंहगड रोडला शॉप आहे. तिचं कार्ड देऊन ठेवा बरं. काय हे? आम्ही व्हेजिटेबल गार्डनिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये तुम्ही बाल्कनी, टेरेसमध्ये गार्डन सेटअप करू शकता. जनरली आम्ही ह्या ब्रिदेबल बॅग्स यूज केले जातात. ओके. मातीचे पॉट राहायचे ना, जास्त पाणी आलं सुकून येते, सेमच हे काम करतात. आणि किती वर्ष त्याची हे 5-7 वर्षाला काहीच होत नाही. 5 वर्ष का होत नाही? हां, प्लास्टिक बॉटल रिसायकल म्हणून प्लास्टिकची लाईफ चांगली असते. म्हणजे हे मटेरियल कापडाचं आहे? नाही, प्लास्टिक फॅब्रिक आहे. प्लास्टिक फॅब्रिक. म्हणजे हे घ्यायचं नाही? घ्यायचं काय आपल्याला? तुळस लावायला झाडं. हा, हे ठीक आहे. हे ओपन करायला पूर्ण. हा ठीक आहे, चालेल. जाऊ, फोन करतो मला आम्ही. ठीक आहे, तेवढी साईज ना. कितीला ते वाला घ्यायचं? ते वाला तुळस लावायला. चल, मग ती कुंडी. इथे भरपूर रोजेसचे प्लांट्स आहेत. वेगवेगळे रोजेसचे टाइप्स आणि कलर्स आहेत. हे काय? हा वाला, हा पिंक शेड मध्ये मस्त येतो. काय तुषार? हे आउटडोर आहे. आउटडोर आहे. आउटडोर घ्यायचं. आणि हे इंडोर आहे. इंडोर आहे. भारी आहे. ते मोठं होतात ना, मोठे होतात ते. मग ते असं जाग्यावरच हे होतं. कोणते? 1-2. कोण आहे? त्याला फुलं वगैरे नाही? साधे बंच टाइप येतात. कुठे ठेवणार? इंडोर टेबलवर, पीसी टेबलवर. हे आम्ही हे इंडोर प्लांट्स घेतलेले आहे. मी घरी गेल्यावर जेव्हा ते पॉट्स मध्ये लावेल तेव्हा तुम्हाला दाखवते.
इट्स अमेझिंग अमेझिंग. खूप सुंदर बंचच्या बंच मस्त खूप मस्त दिसतंय. शेवंती आहे एकदम बंचच्या बंच खूप सुंदर आहे. मस्त वाटतंय. बहुत सुंदर आहे. ही फुले आली का ती तशी राहतात आणि पावसाळ्यात 2 महिने राहतात मग परत भारी आहे ना. पण असं नाही का बंचच्या बंच एकदम दाट आहेत खूप. मस्त अरेंजमेंट केली. झाडाच्याच ह्यानी ते क्रॉस क्रॉस मॅट सारखं केलंय ना. फायनली आज बघतो बघा. हाय अश्विन दासवरी सुरू झालेला आहे. खूप वर्षांनी बसतीये मी पकडून बस तुषार. नाही ते एका पॉइंटला ते एकदम झालं ना एकदम सही झालं ना. फेकलं जातं एकदम. खास नाही तुला कसं वाटलं मग आजचं फ्लावर एक्झिबिशन? छान वाटलं. खूप सुंदर फ्लावर्स होते. वेगवेगळ्या टाईपचे फ्लावर्स होते आणि मस्त एक्सपिरियन्स होता काहीतरी नवीन. इवन भरपूर खायचे वगैरे पण स्टॉल्स होते. आम्ही थोडंफार जेवण वगैरे केलं आणि छान वाटलं. छान होतं. तुम्ही पण नेक्स्ट इयर व्हिजिट करा एम्प्रेस गार्डनला फ्लावर्स. येस.